झालं. नमस्कार. आले. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अजित कुमार जाधव, सहाय्यक प्राध्यापक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे, जिल्हा सातारा, सिंधुजन अकादमीचे प्रमुख डॉक्टर सुजित शिंदे, जे पेशाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्री आनंद काळेजी, जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, ज्यांनी टेक्निकल असिस्टंट म्हणून प्रत्येक व्याख्यानासाठी मदत करतात. या द्वयींनी हा जो मला विचारमंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी या द्वयींचे प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद इच्छितो. सिंधुजन अकादमीचा हा उपक्रम जो आहे तो अतिशय स्तुत्य, ज्ञानवृद्धी करणारा आणि समाज प्रबोधनपर आहे. आज जगभरामध्ये सोशल मीडियानं क्रांती केलेली आहे. फेसबुकच्या माध्यमातून बहुसंख्य संशोधक, अभ्यासक, इतिहासप्रेमी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ, समाजातील सर्व घटक हे माझं व्याख्यान निश्चित ऐकतील असा मला ठाम विश्वास आहे. माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे, हा विषय अल्लाउद्दीन खिल्जी यांची राजवट असा आहे. अल्लाउद्दीन खिल्जी यांची राजवट असा आहे. वस्तुस्थिती पाहता ज्यावेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो, म्हणजे मी या विषयाची मांडणी करत असताना प्रामुख्याने मला असं वाटलं की मी जे फेसबुकच्या माध्यमातून ही मांडणी करतो आहे, ते ऐकणारे माझे जे श्रोते आहेत, ते श्रोते विविध स्तरातील आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या राजवटीची मांडणी करत असताना थोडस इतिहासाविषयी जे काही एक पूर्व माहिती आहे किंवा पूर्वपीठी काय आहे किंवा इतिहासाची जी थोडीशी व्याप्ती आहे, ही व्याप्ती आपणाला मांडावायची आहे. आणि ही व्याप्ती मांडत असताना आपण पाहतो की इतिहासाचे म्हणजे एक 2-3 घटना मी सुरुवातीला सांगणार आहे. त्याच्यामध्ये इतिहासाच्या अभ्यासाच्या सोयीसाठी इतिहासाचे जे कालखंड केले जातात, ते कसे कालखंड केले जातात, त्याचबरोबर मध्ययुगीन इतिहास जो आहे, मध्ययुगीन इतिहास आणि त्याचे घटक काय आहेत,
आणि त्यानंतर मग मी खिलजी राजवटीमध्ये जे सुलतान होऊन गेले त्याच्यावर थोडस चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीची काही राजवट आहे त्या राजवटीबाबत मी चर्चा करणार आहे. आपण पाहतो की अल्लाउद्दीन खिलजी इतिहास अभ्यासाच्या सोयीसाठी प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास असे कालखंड पाडले गेलेले आहेत. प्राचीन इतिहासाचा कालखंड साधारणपणे ढोबळ, म्हणजे इतिहासकारांच्या मध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत. म्हणजे इतिहासाच्या कालखंडाविषयी काही इतिहासकारांची वेगळी मतं आहेत, काही इतिहासकारांची वेगळी मतं आहेत. पण आपण एक ढोबळ, आपल्याला माहित असायला पाहिजे की प्राचीन कालखंड हा कुठपर्यंत मोजला जातो. प्राचीन कालखंड हा इसवी सन पूर्व ते इसवी सन 1206 असा प्राचीन कालखंड मोजला जातो. त्याला प्राचीन इतिहास असंही म्हणतात. मध्ययुगीन कालखंड किंवा मध्ययुगीन इतिहास जो आहे, ज्या मध्ययुगीन इतिहासावर आपण थोडासा प्रकाशझोत टाकणार आहे, त्याच्यातल्या एका सुलतानांच्या कार्यावरती प्रकाशझोत टाकणार आहे, तो म्हणजे इसवी सन 1206 ते 1707 असा हा कालखंड आहे. त्यानंतर येतो तो आधुनिक कालखंड येतो, ज्याला आपण आधुनिक इतिहास असं म्हणतो. हा आधुनिक इतिहास जो आहे त्याचा कालखंड ढोबळपणे इसवी सन 1707 ते इसवी सन 1947 असा मोजला जातो. म्हणजे ही कालखंडाची मोजणी जी आहे ती आपण अभ्यासाच्या सोयीसाठी केलेली आहे. कारण आपणाला अशा प्रकारचे टप्पे केल्यानंतरच सविस्तर अभ्यास करता येतो. मग आपण त्याच्यातल्याच एका कालखंडात येणार आहोत. तो कालखंड आहे मध्ययुगीन कालखंड, ज्याचा कालावधी आहे इसवी सन 1206 ते 1707. या 1206 ते 1707 या कालखंडामध्ये पुन्हा दोन प्रमुख कालखंड याच्यामध्ये झालेले आहेत, लक्षात घ्या. एक कालखंड झालेला आहे तो सुलतानशाही कालखंड झालेला आहे. इसवी सन 1206 ते 1526 असा त्याचा कालावधी आहे. आणि दुसरा जो या मध्ययुगीन कालखंडातला कालखंड झालेला आहे तो म्हणजे इसवी सन 1526 ते 1707 हा झालेला आहे. या दोन्ही कालखंडाची खूप मोठी व्याप्ती आहे, लक्षात घ्या. मी फक्त याच्यातला सुलतानशाही कालखंड आणि सुलतानशाही कालखंडातील एक जे सुलतान आहे अल्लाउद्दीन खिलजी यांच्या राजवटीवर प्रकाशझोत टाकणार आहे. मग पुन्हा आपण पुढे जाणार आहोत की सुलतानशाही कालखंड जो आहे तो सुलतानशाही कालखंडामध्ये जवळजवळ हा 300 वर्षाचा कालखंड आहे, लक्षात घ्या. या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 घराणी झालेली आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला पीपीटीच्या समोर दिलेली असते, तुम्हाला दिसतही असते. सुलतानशाही कालखंडातील ही जी 5 घराणे आहेत त्याच्यातलं पहिलं घराणं आहे ते म्हणजे गुलाम घराणं आहे. इसवी सन 1206 ते इसवी सन 1290 असा त्याचा कालखंड आहे. दुसरं जे घराणं आहे ते दुसरं घराणं खिलजी घराणं आहे, ज्याचा कालखंड 1290 ते इसवी सन 1320 असा आहे. ज्या कालखंडावरती आपण प्रकाशझोत टाकणार आहे तो हा कालखंड. तिसरा जो कालखंड आहे तो तिसरा कालखंड हा तुगलक घराण्याचा कालखंड आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुगलक घराण्यावरती सिंधुजन अकॅडमीमध्ये एक व्याख्यानही झालेलं आहे. या घराण्याचा जो कालखंड आहे तो कालखंड हा इसवी सन 1320 ते इसवी सन 1414 असा आहे. त्यानंतर चौथं घराणं झालेलं आहे ते म्हणजे सय्यद घराणं झालेलं आहे. इसवी सन 1414 ते इसवी सन 1451 असा त्याचा कालखंड आहे. आणि त्यानंतर शेवटचं घराणं झालेलं आहे की लोधी घराणं. या लोधी घराण्यातला शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी. या लोधी घराण्याचा जो कालखंड आहे तो इसवी सन 1451 ते 1526 असा आहे. आपणाला हे माहित असावं
म्हणून मी या गोष्टी, हे ज्या घटना आहेत किंवा ही जी घराणी आहेत ती आपणासमोर मांडलेली आहेत. मी आता पुन्हा माझ्या मूळ विषयामध्ये मी हळूहळू जातो आहे. तुम्हाला याची प्रचिती सुद्धा या पीपीटीच्या आधारे येईल, की जे खिलजी घराणं आहे, घराण्याचा कालखंड 1290 ते 1320 आहे. जे इतिहासावर प्रेम करतात त्यांना फक्त इतिहासातील घटनांची आवड असते, लक्षात घ्या. त्यांच्या कालखंडाची आवड नसते म्हणण्यापेक्षा त्यांना कालखंडाशी काही फारसं देणं घेणं नसतं. कारण इतिहास हा वाचनीय, त्यानंतर तो आवडणारा जर असेल तर त्याला घटनाक्रम प्रत्येक जण पाहत असतो. त्यामुळे माझी एक विनंती आहे की अभ्यासक संशोधकांनी या घटनाक्रमाकडे पाहावं, बाकीच्यांनी फक्त घटनांच्याकडे पाहावं, म्हणजे तुम्हाला हे समजून जाईल. या खिलजी घराण्यामध्ये जलालुद्दीन फिरोजशाह खिलजी नावाचा खिलजी घराण्यातला हा पहिला सुलतान झालेला आहे, ज्याचा कालावधी 6 वर्षाचा आहे. इसवी सन 1290 ला हा सुलतान झाला आणि 96 ला याची कारकीर्द संपली. त्यानंतर आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी यांची जी कारकीर्द आहे ती इसवी सन 1296 ते 1316 अशी आहे, लक्षात घ्या. खिलजी घराण्यातला सर्वात दीर्घकाळ सुलतान राहणारा हा सुलतान आहे, लक्षात घ्या. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी नंतर जो सुलतान आलेला आहे तो मुबारक शाह आलेला आहे. त्याची कारकीर्द आपल्याला 1316 ते 1320 अशी पाहायला मिळते. आणि 1320 ला खुसराव शहा असा एक सुलतान होऊन गेला आणि त्यानंतर बऱ्यापैकी या खिलजी राजवटीचा नाश झाला किंवा या खिलजी राजवटीचं पतन झालं असं म्हणावं लागेल. मग आपण हा जो इतिहासाचा लेखा जो का इथपर्यंत अल्लाउद्दीन खिलजींचं स्थान हे मध्ययुगीन इतिहासामध्ये खिलजी घराण्यामध्ये कसं आहे याची प्रचिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी या अतिशय प्रभावशाली सुलतानांचं जे कार्य आहे त्या कार्याचा आढावा आपण घेणार आहे. आता खरं पाहता अल्लाउद्दीन खिलजींचं कार्य पाहण्या अगोदर हे अल्लाउद्दीन खिलजी सुलतान कसे झाले, कारण सुलतानशाहीचा एक वेगळा इतिहास आहे, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मध्ययुगाला अंधार युग असंही म्हटलं जातं, पण याच्यात अनेक मतभेद आहेत, लक्षात घ्या. ते अंधार युग होतं का, होतं तर कसं होतं याविषयी खूप मतभेद आहे, त्याच्याकडे मी फारसं जाणार नाहीये. पण मला असं वाटतं की अल्लाउद्दीन खिलजींचं कार्य जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी ज्या ज्या काही प्रशासकीय योजना किंवा प्रशासकीय गोष्टी त्यांनी राबवलेल्या आहेत त्याच्यावरून वाटतं की त्यांना अंधार युगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. खरं पाहता सुरुवातीचं जे गुलाम घराणं आहे या गुलाम घराण्याचा शेवटचा जो सुलतान होता कयूमार नावाचा, त्याला ठार करण्यात आल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचे चुलते की जे गुलाम शासकांच्या दरबारामध्ये खूप उच्च पदावर काम करत होते, अतिशय पराक्रमी होते, वीर होते, की ज्यांचं नाव फिरोज खिलजी, की ज्यांना जलालुद्दीन फिरोज खिलजी असंही म्हटलं जात असायचं. या जलालुद्दीन खिलजी या गुलाम घराण्यानंतर जलालुद्दीन खिलजीने या खिलजी घराण्याची स्थापना केली आणि ते पहिले सुलतान बनलेले आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेला ते सुलतान बनले त्यावेळेला त्यांचं वय साधारणपणे 70 वर्षाचं होतं, म्हणजे ते 70 वर्षाचे होते, वयोवृद्ध होते. आणि ते या काळात तुर्क सुलतान आणि खिलजी सुलतान यांच्यामध्ये अगदी पूर्वपरंपरागत संघर्ष असलेला पाहायला मिळतो. आणि यामुळे ज्यावेळेला जलालुद्दीन खिलजी हे खिलजी घराण्याचे संस्थापक म्हणून सुलतानाच्या गादीवर आले त्यावेळेला त्यांच्यातले जे काही तुर्क सुलतान होते यांना खूप मोठं दुःख झालेलं आहे, लक्षात घ्या.
त्यांना या खिल्जी घराण्याला राजवट मिळूच नाही असं या तुर्क सुलतानांना वाटत होतं. परंतु जलालुद्दीन खिल्जींनी ती राजवट मिळवली. पण जलालुद्दीन खिल्जींचा स्वभाव जर बघितला तर अतिशय मायाळू, उदारमतवादी अशा प्रकारचा हा सुलतान होता, लक्षात घ्या. आणि त्यांनी नेहमी सामोपचाराचं धोरण स्वीकारलेलं होतं. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी पंजाबमध्ये मंगोलांचा एक मोठा पराभवही केलेला होता. त्यांच्या कारकिर्दीतली ही एक मोठी घटना सुलतान झाल्यानंतरची आपल्याला सांगता येते. पण शांततावादी हा वृद्ध सुलतान जो आहे, वयस्कर झालेला हा सुलतान आहे, याची जी कार्यप्रणाली आहे, याची कार्यप्रणाली खुद्द अल्लाउद्दीन खिल्जीला पटत नव्हती, लक्षात घ्या. अल्लाउद्दीन खिल्जी हा या सुलतानाच्या राजवटीमध्ये, जलालुद्दीन खिल्जीच्या राजवटीमध्ये तोही मोठ्या पदावर काम करत होता, लक्षात घ्या. आणि जलालुद्दीन खिल्जी जे आहेत, हे जलालुद्दीन खिल्जी हे अल्लाउद्दीन खिल्जीचे चुलते आहेत, लक्षात घ्या. आणि अल्लाउद्दीन खिल्जीला असं वाटत होतं की या सुलतानाचं जे काही शांततावादी धोरण आहे हे बरोबर नाही. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिल्जींचा स्वभाव जर बघितला तर या सुलतानाच्या बरोबर अपोजिट होता. म्हणजे या सुलतानाप्रमाणे तो अल्लाउद्दीन खिल्जी हे शूर होते, पराक्रमी होते, पण प्रचंड महत्वाकांक्षी होते आणि अतिशय व्यावहारिक म्हणून अल्लाउद्दीन खिल्जींच्याकडे पाहिले जाते. अल्लाउद्दीन खिल्जी हे सुरुवातीला कारामानिकपूर हे जे ठिकाण आहेत, या ठिकाणचे राज्यपाल म्हणून त्यांना नेमणूक दिलेली होती. आणि राज्यपाल म्हणून नेमणूक झालेली असताना सुलतान जलालुद्दीन फिरोजशाह खिल्जीची जी काही, त्यांना असं वाटत होतं की या जलालुद्दीनला बाजूला करून आपण सुलतान व्हावं. आणि मग आपण सुलतान व्हावं असं वाटल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून सुलतान जलालुद्दीन खिल्जी यांना त्यांनी ते ज्या प्रदेशाचे राज्यपाल होते त्या प्रदेशाच्या राज्यपाल म्हणजे माणिकपूर या ठिकाणी त्यांना बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी अतिशय प्री प्लॅन्ड असं कसलाही सुगावा लागून न देता या जलालुद्दीन खिल्जींना ठार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी माणिकपूर या ठिकाणी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते खिल्जी घराण्यातील दुसरे सुलतान झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. पण सुलतान जरी झालेले असले तरी त्यांच्या समोरच्या ज्या अडचणी होत्या त्या खूप होत्या, लक्षात घ्या. पहिली मोठी अडचण होती की म्हणजे वडिलांसमोर असणारे त्यांचे जे चुलते आहेत, अल्लाउद्दीन खिल्जींच्या वडिलांचं नाव शहाबुद्दीन खिल्जी. वडिलांसमान असणाऱ्या चुलत्याचा असा कपट रीतीनं जो खून केलेला होता, त्यामुळे लोकमत संतप्त झालेलं होतं, लक्षात घ्या. आणि एवढंच नव्हे तर अनेक जलाली आमिर जे होते त्या काळातले, हे जलाली आमिरांना खूप वाईट या गोष्टीचं वाटलेलं होतं, लक्षात घ्या. आणि यामुळे अल्लाउद्दीन खिल्जीच्या पुढची जी संकट होती ती संकट वाढतच चाललेली होती. यात आणखी एक संकट वाढलं ते म्हणजे जलालुद्दीन खिल्जीची विधवा पत्नी जी आहे राणी मल्का जहान, या राणी मल्का जहान यांनी आपला पुत्र इब्राहिम याला गादीवर बसवलं, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला अशी एक धारणा होती लोकांची की दिल्लीत जो राज्य करेल तोच खरा सुलतान. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिल्जींना कसल्याही परिस्थितीत दिल्ली गाठणं गरजेचं होतं. अल्लाउद्दीन खिल्जीने दिल्लीच्या दिशेने वाटचालीला सुरुवात ही केलेली आहे, लक्षात घ्या. पण त्या दिशेने दिल्लीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. ते म्हणजे लोकांचा असंतोष कसा दूर करायचा, आमिरांचा असंतोष कसा दूर करायचा, त्याचबरोबर जलालुद्दीनच्या विरोधात जे जलालुद्दीन फिरोज खिल्जी यांचे जे दोन मुले होती, कादर खान आणि अर्कली खान, ही दोघेही त्यांच्या अल्लाउद्दीनच्या विरोधात होती, लक्षात घ्या. आणि या दोघांनीही या अल्लाउद्दीनच्या वरती आक्रमण करायचं ठरवलं. परंतु नंतर
या दोघांच्या मध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे अर्कली खान हा पुढे बाहेर पडलेला आणि कादर खानानं मात्र या अल्लाउद्दीन खिल्जीचा बंदोबस्त करण्याचं ठरवलेलं आहे. पण अल्लाउद्दीन खिल्जीनं काय केलं लक्षात घ्या, कूटनीतीचा अवलंब केला आणि पहिली गोष्ट केली असेल सुलतान झाल्यानंतर तर जे जलाली आमिर आहेत व त्यांचे समर्थक जे आहेत या समर्थकांना त्यांनी आपल्या प्रशासनामध्ये उच्च ठिकाणी जागा दिलेल्या आहेत लक्षात घ्या. आणि जागा दिल्यानंतर उच्च ठिकाणी जागा दिल्यानंतर आणखी एक गोष्ट केलेली आहे, म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. ती गोष्ट म्हणजे अनेक लोकांना पैसे वाटलेले आहेत लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला कादर खान हा अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावरती चालून आले त्यावेळेला कादर खानाच्या सैन्यातील जे काही इतर सैन्य होते त्यांना प्रचंड पैसा वाटण्यात आला, लाच देण्यात आली आणि युद्धाच्या वेळेला अशा अवस्था झाली की कादर खानाच्या सोबतीला अतिशय कमी सैनिक राहिले आणि त्यामुळे कादर खानाचा पराभव झाला. आणि कादर खानांचा पराभव झाल्यानंतर सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि पुन्हा मग 3 ऑक्टोबर 1296 साली अल्लाउद्दीन खिल्जी यांनी दिल्ली शहरामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. पण एवढ्यावर ही कथा संपलेली नाही लक्षात घ्या, कारण यानंतरही अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या विरोधात ही बंड होतच राहिलेली आहेत लक्षात घ्या, उठाव होतच राहिलेले आहेत. अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या विरोधात नंतर 4 उठाव झालेले आहेत, प्रचंड मोठे उठाव झालेले आहेत. त्याच्यातला पहिला उठाव ही नवीन मुसलमानी सैन्याने बंड केलेलं होतं. दुसरं जे बंड आहे ते दुसरं बंड आकात खान नावाच्या एका सरदारानं तिलपत या ठिकाणी केलं. अल्लाउद्दीन खिल्जी शिकारीला गेलेले असताना त्यांच्यावर अचानक हल्ला केला, परंतु तेही बंड अयशस्वी झालेला आहे. तिसरं एक बंड आमिर उमर मंगू खान यांनी बदायून राज्यात केलेलं होतं आणि चौथं एक बंड खुद्द दिल्लीमध्येच हाजी मौला नावाच्या अधिकाऱ्यानं केलेलं होतं. ही 4ही बंड ज्या वेळेला झाली त्यावेळेला मात्र अल्लाउद्दीन खिल्जी खडबडून जागे झालेले आहेत, कारण ज्या राज्यात अशा प्रकारची वारंवार बंड आंदोलन होतात ते राज्य कधीही सुखी होत नाही किंवा ते राज्य कधीही विकासाच्या दिशेने जात नाही लक्षात घ्या. हे अल्लाउद्दीन खिल्जींना पक्क माहित होतं आणि म्हणून त्यांनी हे उठाव का झाले त्याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांना 4 कारणं पाहायला मिळाली. त्यांना असं लक्षात आलं अल्लाउद्दीन खिल्जींच्या की आपले अधिकारी आपले गुप्तहेर खातं जे आहे ते गुप्तहेर खातं हे अकार्यक्षम आहे. त्याचबरोबर आपले अधिकारी आहेत हे अधिकारी आणि सुभेदारांच्या मध्ये मद्यपानाचं प्रमाण म्हणजे दारू पिणं किंवा इतर मद्यपान करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याच्यामुळे ते मद्यपान केल्यानंतर सुलतानाविषयी किंवा राजवटविषयी काही बोलतात आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याचा जो त्यामध्येच त्यांचा कट शिजतो आणि सुलतानाविरोधी बंड होण्यास त्याला मदत होते. तिसरं एक त्यांना कारण असं लक्षात आलं की जे काही आमिर आणि सरदार आहेत ह्या आमिर आणि सरदार हे उच्चाधिकारी आहेत आणि त्यांचे सामाजिक संबंध असतील किंवा त्यांचे एकमेकांच्या मध्ये विवाह लावून त्यांचे रिलेशन वाढवण्याची जी हे आहे पद्धत आहे यामुळे झालेला आहे काय परस्पर संबंधामुळे लोक एकमेकांना मदत करू लागलेले आहेत आणि याचा परिणाम सुलतानशाहीवर होत आहे. आणि चौथं एक त्यांच्या कारण लक्षात आलं की आमिर आणि जे काही सुभेदार आहेत जे काही श्रीमंत लोक आहेत ते खूप श्रीमंत झालेले आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आलेला आहे आणि यामुळे खूप पैसा आल्यामुळे ते आराम आणि चैनीचं जीवन जगावं असं त्यांना वाटत आहे आणि यामुळे इकडे सुलतानशाही राजवटीकडे जे दुर्लक्ष होत आहे ते यामुळे सुद्धा होत आहे. आणि म्हणून अल्लाउद्दीन खिल्जी यांनी 4 योजना आणलेल्या आहेत. त्याला 4 वटहुकूम असंही सुद्धा म्हटलेलं आहे लक्षात घ्या. हे वटहुकूम काय होते तर पहिल्यांदा त्यांनी काम केलं असेल ते म्हणजे गुप्तहेर खात्याची पुनर्रचना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खातं अतिशय तल्लख ठेवलं म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं कार्य हे पुढे जात राहिलं लक्षात घ्या. अल्लाउद्दीन खिल्जीने सुद्धा गुप्तहेर खात्याची पुनर्रचना केली आणि गुप्तहेर खाते इतकं चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग केलं
मजबूत केलं की त्याने आपले काही खाजगी गुप्तहेर सुद्धा ठेवले. राज्यातील प्रदेशातील जी काही बित्तम बातमी आहे ती अल्लाउद्दीन पर्यंत पोहोचू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट काय केली, मद्यपान बंदी केलेली आहे, लक्षात घ्या. पूर्णपणे दारूबंदी जाहीर केली आणि पूर्णपणे दारूबंदी जाहीर केल्यामुळे लोकांनी दारू पिणं जर सोडलं नाही तर कडक निर्बंध केलेले आहेत. म्हणजे कडक निर्बंध असे होते की दारू पिणाऱ्याला शहरातून बाहेर हाकलून दिलं जात असायचं किंवा पुढे पुढे जर अशा शिक्षा सुरू केल्या की पिणाऱ्याला विहिरीत फेकण्याची शिक्षा केली. पण नंतर अल्लाउद्दीन यांच्या लक्षात आलं की हे वटहुकूम काही उपयोगाचे नाहीत, कारण लोक चोरून दारू पिऊ लागलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी नंतर सवलत अशी दिलेली आहे की लोकांनी दारू घरातच प्यावी, म्हणजे मर्यादित स्वरूपात प्यावी. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं मद्यपान करू नये अशा प्रकारची सूचना केलेली आहे, लक्षात घ्या. काही काळ अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वतःही मद्यपान सोडलेलं आहे, लक्षात घ्या. राज्यामध्ये वटहुकूम काढल्यानंतर स्वतःही मद्यपानापासून ते दूर राहिलेले आहेत. त्याचबरोबर तिसरं एक वटहुकूम त्यांनी काढलेला आहे ते म्हणजे आमिर उमराव जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण लादलेले आहेत. म्हणजे सुलतानाच्या परवानगीशिवाय आपापसात किंवा एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ नये, एकमेकांच्या घरी जाऊ नये, अशा प्रकारचे कडक निर्बंध लादलेले आहेत. एक राजवट म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा सुलतान म्हणून पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर पुढे जे ते डेव्हलपमेंट आणि म्हणजे फक्त डेव्हलपमेंटच नाही तर त्यांची दुसरी बाजू खूप मोठी आहे, लक्षात घ्या. म्हणजे विकासाची जरी बाजू असली तरी त्यांचा जो स्वभाव आहे अल्लाउद्दीन खिलजीचा तोही किती घातक आहे हे पण तुम्हाला मी पुढे हळूहळू सांगत जाईल. आणि चौथा एक वटहुकूम काढलेला होता तो म्हणजे आर्थिक शोषण आणि मालमत्तेचे अपहरण. म्हणजे त्यांनी सरसकट जमिनी जप्त केल्या. म्हणजे त्यांच्या राज्यातील जे काही अमीर होते किंवा इतर संपत्ती असणारे लोक होते ते जर जमिनी त्यांची संपत्ती जप्त केली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने राहतील असं अल्लाउद्दीनना वाटत होतं आणि म्हणून हा एक वटहुकूम काढलेला होता. याच काळात त्यांनी हिंदू विरोधी सुद्धा धोरण राबवलेलं आहे, लक्षात घ्या. कारण साम्राज्यात होणाऱ्या बंडाचा उगम हा हिंदूमध्ये आहे अशी अल्लाउद्दीन यांची पक्की खात्री झालेली होती, समजूत झालेली होती. त्यामुळे त्यांनी श्रीमंत हिंदू लोकांच्या संपत्ती जप्त केल्या आणि अक्षरशः हिंदू लोकांच्या मध्ये दारिद्र्य आलेलं आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर हिंदूमध्ये जिजिया नावाचा एक कर त्यांनी बसवलेला होता आणि उत्पन्नाचा निम्मा भूमिकर जो आहे तो निम्मा भूमिकर हा अल्लाउद्दीन यांनी निश्चित केलेला होता. आणि यामुळे झालं काय, हिंदूंची अतिशय दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की अल्लाउद्दीन हे महत्वाकांक्षी आहे. अल्लाउद्दीन हा ध्येयवादी व्यक्तिमत्वाचा माणूस आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याला असं वाटत होतं की मी सिकंदराप्रमाणे सर्व जग जिंकावं आणि महम्मद पैगंबर यांच्याप्रमाणे मला नवीन धर्म स्थापन करावा असं त्यांना वाटत होतं, लक्षात घ्या. याबाबत अल्लाउद्दीन खिलजी यांनी त्यावेळेचे त्यांचे जे काजी होते अलाउल मुल्क यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि चर्चा करत असताना त्यांनी या अलाउल मुल्क अतिशय या अलाउल मुल्कचं व्यक्तिमत्व एक इथं आता खूप विस्तारानं आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्टी फार खोलात जाणार नाही. अलाउल मुल्कांचं व्यक्तिमत्व एक इथं मला सांगावंच वाटतं. सुलतानशाही कडवा सुलतान म्हणून अल्लाउद्दीन खिलजी यांच्याकडे पाहिलं जातं, पण हा अलाउल मुल्क जो काजी आहे तो अतिशय स्पष्ट वक्ता आणि निर्भीड असं या अलाउल मुल्कचं व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. अलाउल मुल्कने सांगितलं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने या अलाउल मुल्कची चर्चा केली की मला सिकंदराप्रमाणे सर्व जग जिंकायचं आहे आणि महम्मद पैगंबराप्रमाणे नवीन धर्म स्थापन करायचा आहे. त्यावेळेला अलाउल मुल्कने या अल्लाउद्दीनला सांगितलेलं आहे की म्हणजे धर्माच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की हे कार्य फक्त महम्मद पैगंबरच करू जाणे, त्यानंतर कोणालाही जमलेलं नाही, जमणार नाही. ते का म्हणतायत असं बघा. अलाउल मुल्क म्हणतात की कोणताही सुलतान हे तलवारीच्या जोरावर नवीन धर्म स्थापन करू शकत नाही, लक्षात घ्या. कारण शासन आणि सुव्यवस्था ही राजाची रोजची कर्तव्य आहेत, सुलतानाची रोजची कर्तव्य आहेत. तर धर्म आणि नीती हे पैगंबरांचं कार्य आहे, लक्षात घ्या. धर्म आणि नीती हे कुणाचं कार्य आहे, पैगंबराचं कार्य आहे. पैगंबरांनी काही वेळेला शासन चालवले परंतु कोणताही राजा पैगंबर झाल्याचे उदाहरण दिसत नाही इतिहासात. उदाहरणार्थ ज्या वेळेला चंगीज खानानं मुसलमान प्रदेशामध्ये मोठा अत्याचार केला
त्यावेळेला परंतु मुसलमान प्रदेशामध्ये मंगोल संस्कृतीचा प्रसार होऊ शकलेला नाही, लक्षात घ्या. उलट अनेक मंगोल मुसलमानांनी धर्म इस्लाम धर्म स्वीकारलेल्याची उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. हे अलाउल मुल्कचं विस्तृत असं विवेचन ऐकल्यानंतर अलाउद्दीन यांची जी काही मानसिकता आहे, जी काही निर्णय आहे, तो बदललेला आहे, लक्षात घ्या. अलाउद्दीन खिलजी हे परिस्थितीशी अनुरूप होणारं व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. कारण त्यांनी निर्णय बदललेला आहे आणि मग त्यांनी ठरवलेलं आहे की वस्तुस्थिती विचारात त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी साम्राज्य विस्तार, शांतता, सुव्यवस्था यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर त्यांनी साम्राज्य विस्ताराची जी भूमिका आहे ती साम्राज्य विस्ताराची भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्यानुसार संपूर्ण भारतभर, हिंदुस्थानभर साम्राज्य विस्तार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये साम्राज्य विस्ताराचे त्यांनी 2 भागामध्ये साम्राज्य विस्तार केलेला आहे दिसून येतो. एक म्हणजे उत्तर हिंदुस्थानातील साम्राज्य विस्तार आणि दुसरा म्हणजे दक्षिण हिंदुस्थानातील साम्राज्य विस्तार. हा साम्राज्य विस्तार करत असताना अतिशय रोमहर्षक कथा याच्या आहेत, लक्षात घ्या. त्या कथा सुद्धा सांगणं इथं वेळेअभावी शक्य नाही. पण उत्तर हिंदुस्थानात त्यांनी साम्राज्य विस्तार करत असताना त्यांनी पहिली स्वारी गुजरातवर केलेली आहे, लक्षात घ्या. 1299 साली गुजरातचा राजा जो होता त्यावेळेला राजा करण नावाचा गुजरातचा राजा होता. त्याची पत्नी कमल देवी आणि मुलगी देवल देवी हे राज्य करत होते गुजरातवरती, लक्षात घ्या. या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती जो आहे नुसरत खान, हा नुसरत खान गुजरातवरती चालून गेला. त्यावेळी राजा करणच्या लक्षात आलं की ही स्वारी मोठी आहे आणि आपणाला जीव वाचवावा लागेल आणि हे राजा करण आणि पत्नी कमल देवी, देवल देवी हे पळून गेलेले आहेत. पुढे या नुसरत खानानं सोरटी सोमनाथाचा खूप नुकसान मंदिराचं केलेलं आहे आणि पुढे या गुजरातच्या राजाची पत्नी जी आहे कमल देवी हिला पकडलेला आहे, लक्षात घ्या. आणि या कमल देवी बरोबर अल्लाउद्दीन खिलजीनं नंतर विवाहही केलेला आहे. त्यानंतर दुसरी स्वारी आणि गुजरात त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. दुसरी स्वारी त्यांनी रणथंबोर या ठिकाणी केलेली आहे. या रणथंबोरमध्ये राजा हमीरदेव नावाचा राजा राज्य करत होता. या राजा हमीरदेवचं एक वैशिष्ट्य होतं किंवा या रणथंबोरचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की सुरुवातीला दिल्ली साम्राज्यात होतं, पण या हमीरदेवनं पुन्हा स्वतंत्र केलेलं होतं आणि त्या काळामध्ये जे नवीन मुसलमान होते, जे अल्लाउद्दीन खिलजींना विरोध करत होते, त्या नवीन मुसलमानांना या अल्लाउद्दीन खिलजीनं या रणथंबोरमध्ये हमीरदेवनं आश्रय दिलेला होता आणि याची चीड जी आहे ती अल्लाउद्दीन खिलजीला खूप मोठी होती. आणि म्हणून 1299 मध्ये नुसरत खानानं या रणथंबोरवर हल्ला केला. राजा हमीरदेवनं त्याला खूप मोठा प्रतिकार केला आणि या प्रतिकारामध्ये नुसरत खानाचा पराभव झाला आणि त्यातच या नुसरत खान सेनापतीचा मृत्यू झालेला आहे, लक्षात घ्या. मग पुढे अल्लाउद्दीन खिलजीनं स्वतः नेतृत्व केलेलं आहे रणथंबोरवरती, लक्षात घ्या. आणि अल्लाउद्दीन खिलजीनं नेतृत्व केल्यानंतर त्यानं या राजा हमीरदेवचा जो प्रधानमंत्री होता राणामल नावाचा, या राणामल नावाच्या प्रधानमंत्र्याला त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं, लाच देऊन वळवून घेतलं आणि हमीरदेवला ठार केलं आणि हे रणथंबोर ताब्यात घेतलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्याची दृष्टी चित्तोडकडे वळलेली आहे. चित्तोडकडे दृष्टी वळण्याचं कारण सौंदर्यवती पद्मिनीची एक कथा हा एक भाग आहे, लक्षात घ्या. या पद्मिनीवरती अनेक चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतील, अनेक चित्रपट झालेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ही चित्तोडची जी स्वारी आहे ती इतिहासामध्ये प्रसिद्ध स्वारी म्हणून ओळखली जाते. कारण साधारणपणे 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं हे चित्तोड जिंकून घ्यायचं ठरवलं. चित्तोडचा त्यावेळेचा जो राणा होता, राणा लक्ष्मण सिंग आणि त्याचा चुलताच होता भीमसिंग, हे दोघेही राज्य बघत होते. अल्लाउद्दीन भीमसिंगाची बायको पद्मिनी हिच्या सौंदर्याने मोहित झालेले होते, लक्षात घ्या. आणि ही पद्मिनी प्राप्त करून घ्यायची अशी अल्लाउद्दीन खिलजीची धारणा होती आणि म्हणून त्यांनी काय केलं की चित्तोडच्या राणाला निरोप पाठवला की मी इथून परत जातो, पण मला पद्मिनीचं फक्त आरशात दर्शन घेऊ द्या. शेवटी चर्चा विनिमयानंतर लक्ष्मण सिंग आणि भीमसिंग तयार झाले. भीमसिंगांनी अल्लाउद्दीन खिलजींची भेट घेतली. पद्मिनीना आरशात दर्शन देण्याचं ठरलं, दर्शन दिलं आणि त्या दरम्यान भीमसिंग
भीमसिंगाला या अल्लाउद्दीन खिलजीने अटक केलेली आहे, लक्षात घ्या, कैद केलेला आहे. आणि कैद केल्यानंतर ज्या वेळेला पद्मिनी आमच्या हवाली कराल, आम्हाला द्याल, त्याच वेळेला आम्ही भीमसिंगाची सुटका करू असा निरोप पाठवलेला आहे. आणि मग या पद्मिनीने सुद्धा शक्कल लढवलेली आहे की आम्ही भेटीला येत आहोत असा निरोप दिलेला आहे. आणि जवळजवळ 100 शस्त्रधारी पुरुष, त्यात काही स्त्रिया आणि बहुतांश पुरुष, अशानं ते भीमसिंगाची सुटका करण्यासाठी पाठवलेलं आहे. तिथं लढाई झालेली आहे. आणि त्यानंतर मात्र अल्लाउद्दीन खिलजी प्रचंड चिडलेला आहे, लक्षात घ्या. त्यांनी चितोडला वेढा दिलेला आहे. नंतर पद्मिनींच्या लक्षात आलेला आहे की हा चितोडचा वेढा जो आहे, तो चितोडचा वेढा सहजासहजी हा मोडणं शक्य नाहीये. आणि अल्लाउद्दीन खिलजींनी जर चितोड काबीज केला, किल्ला काबीज केला, तर आपल्यावर प्रचंड मोठे अत्याचार होतील. आणि म्हणून पद्मिनीने आणि किल्ल्यावरील स्त्रियांनी जोहार केलेला आहे. मी याचं एक चित्र तुम्हाला दाखवतोय, त्याचा सोर्स पण खाली दिलेला आहे. जोहार केलेला आहे, लक्षात घ्या, किल्ल्यावरती. जोहार हे आपणा सर्वांना माहितच आहे. राजस्थानमध्ये हा सरसकट जोहार जो आहे, जोहार प्रथा, ही मध्ययुगामध्ये अस्तित्वात होती. जोहार केलेला आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने माळवा जिंकलेला आहे. माळव्याचा राजा हरनंद याला पराभूत केलेला आहे. त्यानंतर राजा शीतलदेव हा जालोरचा राणा होता, त्यालाही पराभूत केलेला आहे. त्यानंतर त्याची दृष्टी मारवाडकडे वळलेली आहे. मारवाड सुद्धा राजा कनरदेवला पराभूत करून मारवाड काबीज केलेला आहे. हिंदुस्थानमधील बराचसा प्रदेश अल्लाउद्दीन खिलजीने काबीज करून घेतलेला पाहायला मिळतो. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजींची दक्षिणेत नजर वळलेली आहे, लक्षात घ्या. दक्षिण हिंदुस्थानवर स्वारी करणारा पहिला मुसलमान शासक म्हणून अल्लाउद्दीन खिलजींचं नाव घेतलं जातं. त्यावेळेला दक्षिणेमध्ये हिंदुस्थानामध्ये 4 प्रमुख राज्य होते. देवगिरीचं राज्य होतं, ज्याची राजधानी दौलताबाद होती. राजा रामचंद्र देव हा राज्य करत होता. तेलंगणाचं राज्य होतं, तिथं वारंग राजधानी होती, राजा प्रतापरुद्र राज्य करत होता. होयसाळांचं राज्य होतं द्वारसमुद्र या ठिकाणी. द्वारसमुद्र ही राजधानी होती. राजा वीरबल्ला हा तिसरा हा तेथील राजा होता. त्यानंतर पांड्य राज्य होतं, त्याची मदुरा ही राजधानी होती. ही सर्व राज्य जे आहेत ते त्यानं ताब्यात घेतलेली आहे. त्याचा एक इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. देवगिरीच्या बाबतीत तुम्हाला सांगावं लागेल की 1294 साली अल्लाउद्दीन खिलजी यांनी देवगिरीवर स्वारी केली. आणि देवगिरीने दिल्लीचं स्वामित्व मान्य करून दरवर्षी खंडणी देण्याचं कबूल केलेलं आहे, लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये देवगिरीचा राजा रामचंद्र देव जो आहे, तो रामचंद्र देवनं नंतर खंडणी थांबवलेली आहे. आणि यामुळे मल्लिक काफूर नावाचा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती जो आहे, त्या सेनापतीनं आपल्या नेतृत्वाखाली हे दक्षिण अभियान जे आहे ते दक्षिण अभियान राबवलेलं आहे, लक्षात घ्या. या रामचंद्र देवची जी मुलगी होती देवल देवी नावाची, या देवल देवीचा विवाह देवगिरीचा राजपुत्र शंकर यांच्याशी लावलेला होता. परंतु अल्लाउद्दीन खिलजीला असं वाटत होतं की देवल देवी जी आहे, या देवल देवीचा आपल्या मुलगा खिजर खा याच्याशी विवाह लावावा. आणि नंतर ते त्यांना ते शक्यही केलेलं आहे, लक्षात घ्या. नंतर हे देवगिरीवरती त्याने आक्रमण केलेलं आहे. या देवल देवीलाही कैद केलेला आहे आणि आपल्या मुलगा खिजर खा याच्याशी विवाह त्यांनी लावून दिलेला आहे. परंतु दक्षिण अभियानामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने एक पॉलिसी राबवलेली आहे, लक्षात घ्या. जसं उत्तर भारतामधली राज्य त्यांनी स्वतः ताब्यात घेतली आणि साम्राज्यात सामील केली, तशी दक्षिण भारतामध्ये सामील केलेली नाही. त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या, त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावलं. कारण त्यांना माहित होतं की दूरवरचा प्रदेश हा आपल्या कवेत कायमस्वरूपी राहणं शक्य नाही. असा दूरदृष्टीचा अल्लाउद्दीन खिलजी होता, हे लक्षात येता आलं पाहिजे, घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी तेलंगणवर सुद्धा स्वारी केलेली आहे. 1303 साली तेलंगणवर स्वारी केलेली होती. मल्लिक कपूरला तेलंगणामध्ये पाठवलेलं होतं आणि तेलंगण ही त्यांनी नंतर ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर होयसाळ जे आहे ते राजा वीरबल्ला याचाही पराभव नंतर केलेला आहे, तेही राज्य घेतलेलं आहे. पांड्यांचं सुद्धा राज्य घेतलेलं आहे. अख्खं दक्षिण जे आहे, दक्षिण हिंदुस्थानातली जी 4 प्रमुख राज्य आहेत, याशिवाय इतर छोटी छोटी राज्य आहेत, ही ताब्यात घेण्याचं काम अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यांचा सेनापती मल्लिक काफूर, अतिशय विश्वासू व्यक्तिमत्व अल्लाउद्दीन खिलजीच्या जवळचं, म्हणून मल्लिक काफूरकडे पाहिलं जातं. दक्षिणेमध्ये अल्लाउद्दीन खिलजींना विजय का मिळाला,
तर त्याच्यामध्ये 2-3 कारणं अशी आहेत की मल्लिक काफूर हा अनुयायी धर्मभावनेने प्रेरित झालेले होते आणि दक्षिणेमध्ये पहिल्यांदाच आक्रमण असल्यामुळे सैन्य हे उत्साही होतं, लक्षात घ्या. आणि त्या तुलनेत दक्षिणेतील जे राज्यकर्ते होते हे त्यांच्यामध्ये सैन्य शिस्तीचा अभाव होता किंवा एकमेकांमध्ये संघर्ष होता. याचा फायदा अल्लाउद्दीन खिल्जीला झालेला आपल्याला दिसतो. अल्लाउद्दीन खिल्जींची ही दक्षिण आणि उत्तर साम्राज्य विस्तार सुरू असतानाच अल्लाउद्दीन खिल्जींनी मंगोल आक्रमणाला सुद्धा यशस्वी तोंड दिलेलं आहे. 1297 ते 1308 या काळापर्यंत अनेक आक्रमण मंगोलांनी केलेली आहेत, लक्षात घ्या. एका आक्रमणाला तर मंगोल दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहेत. पण अल्लाउद्दीन खिल्जीनं 2 धोरणाचा अवलंब याच्यामध्ये केलेला आहे, संरक्षणात्मक धोरण आणि आक्रमक धोरण. म्हणजे गरज पडले की संरक्षणात्मक धोरण स्वीकारायचं आणि ज्या वेळेला शक्य असेल त्याला आक्रमण करायचं. अशा पद्धतीनं मंगोलांची आक्रमणं थोपवून ठेवण्याचं काम आणि सरहद्दीवरचे अनेक किल्ले, चौक्या याच्या डागडुजी करून बंदोबस्त अल्लाउद्दीन खिल्जीने वाढवलेला होता. अल्लाउद्दीन खिल्जीने याचबरोबर आपल्या साम्राज्यामध्ये ज्या सुधारणा केल्या त्या मात्र अतिशय आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, लक्षात घ्या. कारण त्यांनी पहिल्यांदा जहागिरी प्रथा संपुष्टात आणली. वक्फ असतील, इनाम असेल, पेन्शन असेल किंवा धार्मिक संस्था असतील यांना दिल्या जाणाऱ्या जमिनी खालसा करून आपल्या सरकारच्या ताब्यात घेतल्या, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर जमिनीची मोजणी करून त्याची कागदपत्र तयार केलेली आहेत, लक्षात घ्या. कागदपत्राच्या जोड्या त्यांनी जमवून ठेवलेल्या आहेत. आणि महसुलामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल आणि त्यातून राज्य कसं मजबूत होईल हे अल्लाउद्दीन खिल्जी यांनी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सैन्य सुधारणा घडवून आणलेली आहे. अल्लाउद्दीन खिल्जी असा पहिला सुलतान होता की त्याने सुसज्ज सैन्य निर्मिती, स्टँडिंग आर्मी उभी केलेली आहे. म्हणजे गरज पडेल तेव्हा अशा प्रकारची आर्मी सुरक्षेसाठी उभी राहील, अशा प्रकारची आर्मी उभी केली. प्रचंड सैन्य उभं केलेलं आहे, लक्षात घ्या. सैन्य व्यवस्थेसाठी दिवाणी आरिज नावाचा एक स्वतंत्र विभाग या अल्लाउद्दीन खिल्जी यांनी सुरू केलेला आहे. एवढंच नव्हे तर जहागिरी स्वरूपातील पगार पद्धत बंद करून सैनिकांना रोख वेतन देण्याचं जे पद्धत आहे ते अल्लाउद्दीन खिल्जी यांनी सुरू केलेले आहे. आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल अल्लाउद्दीन खिल्जींच्या सैन्य सुधारणेतलं, ते म्हणजे सैनिकांचं वर्णन हजेरी पटावर नोंदवलेलं आहे. म्हणजे डुप्लिकेट सैनिक, त्याच्यातील भ्रष्टाचार हे रोखण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जींनी या वर्णन हजेरी पटावर नोंदवून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर घोडी बदलण्याचे जे प्रकार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं. म्हणजे चांगला घोडा विकायचा आणि दुसरा साधा घोडा आणून द्यायचा. त्यामुळे घोड्याच्या नोंदी सुद्धा ठेवण्याचं काम जे आहे ते अल्लाउद्दीन खिल्जी यांनी केलेलं आहे. सैन्यातील भ्रष्टाचाराला पूर्णपणे प्रतिबंध करण्याचं काम जे आहे ते अल्लाउद्दीन खिल्जीने केलेलं आहे. इथं मी या गोष्टी महत्वाच्या का आहेत, कारण याच्या अगोदर जे सुलतान होऊन गेलेले आहेत त्या सुलतानाने याकडे न लक्ष दिल्यानं प्रचंड भ्रष्टाचार झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि यामुळे ही राजवट जी आहे ती कोलमडून पडण्यास हेही कारण होती, लक्षात घ्या. ती अल्लाउद्दीन खिल्जी यांनी बाजूला केलेली आहे. अल्लाउद्दीन खिल्जी यांनी बाजारभावाचं सुद्धा नियंत्रण केलेलं आहे. बाजारभावाचं मध्ययुगामध्ये नियंत्रण करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा एकमेव सुलतान माझ्या माहितीप्रमाणे दिसतो. कारण अल्लाउद्दीन खिल्जी यांनी वस्तूंचे भाव नियंत्रित केलेले आहेत. एकीकडे राज्यातील कराचं उत्पादन वाढवून उत्पन्नात भर टाकली, तर दुसरीकडे काय केलं, जीवनापयोगी वस्तूंचा भाव नियंत्रित करून अतिशय अल्प किमतीमध्ये लोकांना वस्तू उपलब्ध होतील याची काळजी घेतली. पण बहुतांशी इतिहासकार असं म्हणतात की अल्लाउद्दीन खिल्जीने ही काही काळजी लोकांसाठी घेतलेली नाही, तर ती केवळ आपलं प्रचंड मोठं सैन्य जोपासण्यासाठी काळजी घेतलेली होती. कारण बाजारभाव नियंत्रण कायदा त्यांनी इतका कडक केलेला होता की या बाजारभावासाठी त्यांनी हेरांची नेमणूक केलेली होती. म्हणजे हेरांची नेमणूक करताना अतिशय काळजीपूर्वकरित्या हेर ती माहिती सांगतील हे त्यांनी पाहिलेलं होतं. म्हणजे व्यापारी वस्तू व्यवस्थित विकतात का, लोकांना योग्य भावामध्ये वस्तू जातात का, याची जी माहिती आहे याची सर्व माहिती अल्लाउद्दीन खिल्जींना मिळत होती. आणि जर अशा प्रकारची वस्तूमध्ये हेराफेरी केली गेली तर तुम्हाला त्याच्यातली काही उदाहरणं सांगता येतील की जर वस्तू कमी तोलून, म्हणजे वस्तू वजनात कमी तोलली आणि हे जर लक्षात आलं, हेराने कळवलं आणि तो जर व्यापारी दोषी ठरला तर त्या वस्तू एवढंच मांस त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्या विकणाऱ्याच्या शरीरातून काढून घेण्यात येईल. अशा प्रकारच्या शिक्षा होत्या, लक्षात घ्या. किंवा खोटी वजन वापरणाऱ्याला तुरुंगात टाकलं जात होतं, किंवा
हे हेर जे असायचे ते निरनिराळे वेश वापरून बाजारपेठेत फिरत असायचे. म्हणजे कोणाला फटक्याची शिक्षा, तर अशा वेगवेगळ्या शिक्षा ज्या आहेत त्या बाजारभाव नियंत्रणासाठी त्यांनी वापरलेल्या आहेत. पण ही बाजारभाव नियंत्रण जो काही त्यांनी राबवलेलं होतं, सुधारणा राबवलेली होती, फक्त दिल्ली आणि भोवतालच्या प्रदेशापुरती होती. कारण दिल्ली आणि भोवतालच्या प्रदेशामध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांचं प्रचंड मोठं सैन्य होतं. आणि म्हणून इतिहासकारांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यात थोडंसं तथ्यही वाटतं की बाजारभावाचं नियंत्रण हे केवळ सैन्याकरता घडवून आणलेलं होतं, याच्यामध्ये तथ्य वाटतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की अल्लाउद्दीन खिलजी यांचं व्यक्तिमत्व, एकीकडे चुलत्याचा खून करून स्वतः राजगादी पटकवलेला हा अल्लाउद्दीन खिलजी, हा मात्र त्यांनी दुसऱ्यावर कधी विश्वास ठेवलेला नाही. लक्षात घ्या, प्रशासन यंत्रणेमध्ये त्याचा निर्णय हा, अल्लाउद्दीन खिलजी यांचा निर्णय हा अंतिम असायचा. आणि त्यामुळे संपूर्ण सुलतानशाही ही एक प्रकारच्या हुकुमशाही पद्धतीने चालत होती, असंही आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पण याच काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं जशा सुधारणा केल्या तशाच पद्धतीनं त्यांनी वास्तुकलेकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक मशिदी, तलाव, किल्ले बांधलेले आहेत. सैनिकांसाठी हे सिरी, हे जे ठिकाण आहे, सिरीचा किल्ला बांधलेला आहे आणि त्या आसपास लोकवस्ती सुद्धा वाढवलेली आहे. अलाई दरवाजा नावाचा प्रसिद्ध दरवाजा त्यांनी बांधलेला आहे. आणि हजार स्तंभाचा राजवाडा जो आहे तो हजार स्तंभाचा राजवाडा सुद्धा त्यांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे वास्तुकला जी आहे, अल्लाउद्दीन खिलजीने एकाच वेळेला सर्वंकष गोष्टीकडे लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा अलाई दरवाजा जो आहे तो अलाई दरवाजा आजही इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आणि या अलाई दरवाजाची बांधणी जी आहे ती बांधणी ही अल्लाउद्दीन खिलजी यांनी केलेली होती. त्याचबरोबर साहित्य आणि कलेमध्ये रुची असणारा सुलतान होता. कारण शेखुल इस्लाम रुकनुद्दीन नावाचा धर्मपंडित त्यांच्या दरबारी होता. काजी अलाउ मुल्क नावाचा उलेमा, अतिशय निर्भीडपणे आपली मतं व्यक्त करणारा हा उलेमा त्यांच्या दरबारी असल्याचं आपल्याला दिसतं. हसन देहलवी नावाचा साहित्यिक त्यांच्या दरबारी होता. आणि अमीर खुसरो हा इतिहासकार, कवी, संगीतकार, संशोधक, तत्वज्ञान, भाषा विशारद असा अमीर खुसरो हाही त्यांच्या दरबारी त्या कालखंडामध्ये होता. म्हणजे साहित्य, कला, वास्तुकलेला प्रोत्साहन देणारा सुलतान म्हणून अल्लाउद्दीन खिलजीकडे पाहिलं जातं. परंतु अल्लाउद्दीन खिलजीची राजवट जर बघितली किंवा खिलजी घराणं जर बघितलं तर अतिशय कमी राजवट त्यांना लाभलेली आहे. लक्षात घ्या. आणि या कमी राजवटीमध्ये, कमी काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने जो ठसा उमटवलेला आहे तो मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे सुलतानशाही कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजींचं नाव त्यांच्या या कार्यामुळं अग्रक्रमानं घेतलं जातं. लक्षात घ्या. आणि हे अग्रक्रमानं नाव जे आहे ते अग्रक्रमानं नाव अल्लाउद्दीन खिलजीचं घेतलं जात असल्यानं शेवट जो आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या, म्हणजे जरी अग्रक्रमानं नाव घेतलं जात असलं तरी त्यांच्या अनेक निगेटिव्ह पैलू सुद्धा, नकारात्मक पैलू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अल्लाउद्दीन खिलजीचा जो शेवट झालेला आहे तो मात्र दुर्दैवी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण एखाद्या सम्राटाचा शेवट दुर्दैवी होणं ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. लक्षात घ्या. कारण शेवटच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी हा अतिशय श्रम आणि मद्यसेवनानं आजारी पडलेला आहे. शेवटच्या काळामध्ये अगदी त्यांच्या पत्नी आणि मुलांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कारण आजारी माणसाला कुणाकडून तरी सेवा करून घ्यावी अशी अपेक्षा असते. परंतु पत्नी आणि मुलांनी सुद्धा अल्लाउद्दीन खिलजींच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि शेवटी अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिणेतून मल्लिक काफूरला बोलवून घेतलेला आहे की मल्लिक काफूर तरी आपल्याला याच्यातून बरा करेल किंवा आपले कारकीर्द व्यवस्थित करेल पुन्हा एकदा. परंतु अल्लाउद्दीन खिलजीनं जे केलं तेच पुढे मल्लिक काफूर किंवा त्यांच्या वारसदारांनी केलेलं आहे. मल्लिक काफूरनं दक्षिणेतून आल्यानंतर तिथली सर्व परिस्थिती पाहिलेली आहे आणि सर्व परिस्थिती पाहून अल्लाउद्दीन खिलजींचे कान भरलेले आहेत की तुमची पत्नी आणि मुलं ही तुमच्या मृत्यूला कारणीभूत होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे असं म्हटल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजींनी आपल्या पत्नी आणि मुलांना तुरुंगात टाकलेला आहे. आणि मल्लिक काफूरने याचाच फायदा घेऊन स्वतःच सुलतानशाही पटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे ज्यावेळेला
अल्लाउद्दीन खिलजी यांच्या लक्षात आलं, त्याला ते भावनाविवश झालेले आहेत, लक्षात घ्या. कारण याच काळामध्ये गुजरात, चितोड ही जी प्रमुख राज्य होती अल्लाउद्दीन खिलजींनी जिंकलेली होती स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर, देवगिरी, ही राज्य स्वतंत्र झाल्याच्या बातम्या अल्लाउद्दीन खिलजीला येऊन थडकलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा विमनस्क परिस्थितीमध्ये 2 जानेवारी 1316 रोजी अल्लाउद्दीन खिलजी यांचा मृत्यू झालेला आहे. अल्लाउद्दीन खिलजी यांच्या व्यक्तिमत्वाविषयी इतिहासकारांच्या मध्ये अनेक मतभेद आहेत. कारण एल्फिन्स्टन नावाचा इतिहासकार असं म्हणतो की अल्लाउद्दीन खिलजींची कारकीर्द अतिशय वैभवाची होती. जरी त्याने अनेक चुका केलेल्या असल्या तरी त्याची सर्वसाधारणपणे जी कारकीर्द आहे ती अतिशय यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण याच्या उलट डॉक्टर व्ही एस स्मिथ असं म्हणतात की अल्लाउद्दीन हा अत्याचारी शासक होते आणि त्याला न्याय अन्यायाची चाड नव्हती, असं मत व्ही एस स्मिथनी व्यक्त केलेलं आहे. पण एकूणच जर अल्लाउद्दीन खिलजी यांची योग्यता पाहिली किंवा त्यांचं मूल्यमापनच करायचं ठरवलं तर अल्लाउद्दीन खिलजी यांनी प्रशासनामध्ये खूप बदल केलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मुल्ला मौलवी असतील, उलेमा असतील, यांना कधीही हस्तक्षेप आपल्या प्रशासनामध्ये करू दिलेला नाही. आणि धर्म आणि राजनीती ही पूर्णपणे वेगवेगळी ठेवलेली आहे, लक्षात घ्या. पण तो अल्लाउद्दीन खिलजी हे राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी आहे या संकल्पनेवर ते ठाम होते, लक्षात घ्या. म्हणजे राजाला कुणी जनतेनं, सर्वसामान्य लोकांनी नेमलेलं नाही तर ईश्वराने नेमलेला आहे. आणि यामुळे राजा जो करेल त्याच पद्धतीनं प्रजेनं वागावं या मतावर अल्लाउद्दीन खिलजी ठाम होते. अल्लाउद्दीन खिलजींची योग्यता जर बघितली तर ते पराक्रमी योद्धा होते, कुशल सेनापती होते, राजकारणी होते. हे सर्वांना मान्य आहे, लक्षात घ्या. त्यांनी प्रथमच सुसज्ज अशा सैनिकांची, त्याला मी मगाशी सांगितलं की स्टँडिंग आर्मी नावाची आर्मी उभी केली. महसूल असेल, सैन्य असेल, बाजारभाव नियंत्रण असेल, अशा अनेक सुधारणा केल्या. यातून त्यांना उत्तम प्रशासकीय गुण दिसून येतात. वास्तुकला, साहित्यकला, कला, चित्रकला असेल, वेगवेगळ्या कला असतील, यांचे ते आश्रयदाते होते, लक्षात घ्या. पण अल्लाउद्दीन खिलजीची दुसरी बाजू जी आहे, जी थोडस व्ही एस स्मिथ सांगतात त्या पद्धतीची आहे, की त्यांची कोणावरही विश्वास नव्हता आणि स्वार्थासाठी जे वाटेल ते अशा पद्धतीचं त्यांचं जी राजवट होती ती राजवट असल्यामुळे प्रजेच्या सहकार्यावर त्यांनी राजवट केलेली नव्हती. प्रजेचं कुठलंही सहकार्य नसलं तरी एखाद्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी ही राजवट केली आणि त्यामुळे त्यांच्याविषयी फार आपुलकी, प्रेम हे त्या राजवटीमध्ये सैनिकांनाही राहिलेलं नाही, व्यापाऱ्यांनाही राहिलेलं नाही. कारण बाजारभाव नियंत्रण कायद्यामुळे, नियंत्रणामुळे अनेक व्यापारी जमीनदोस्त झालेले होते. व्यापाऱ्यांचा रोष निर्माण झालेला होता, सैनिकांचा रोष निर्माण झालेला होता, सर्वसामान्य लोकांचा रोष निर्माण झालेला होता. आणि ज्यांच्यावर अल्लाउद्दीन खिलजी यांनी विश्वास ठेवला त्या लोकांनी सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी यांना शेवटच्या काळामध्ये फसवलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा तऱ्हेनं अल्लाउद्दीन खिलजी यांचा सुलतानशाही कालखंडातला अतिशय रोमहर्षक असा हा जो इतिहास आहे, तो इतिहास आज मी आपणासमोर मांडलेला आहे. तो आपण ऐकत असाल, त्या पुढेही ऐकाल. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा सिंधुजन अकॅडमीचे आभार, धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायला हरकत नाही. त्या प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. कोणाचे काही प्रश्न असतील तर
अल्लाउद्दीन खिलजी, एक प्रश्न आलेला आहे की अल्लाउद्दीन खिलजी यांच्या राज्याभिषेकाविषयी काय सांगता येईल का? तर अल्लाउद्दीन खिलजी यांचा राज्याभिषेक जो आहे तो राज्याभिषेक हा सुरुवातीला माणिकपूर या ठिकाणी झालेला होता. म्हणजे आपला चुलता जलालुद्दीन खिलजी यांना ठार केल्यानंतर माणिकपूर या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी यांचा राज्याभिषेक झाला आणि पुढे त्यांनी, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जो दिल्ली ज्याच्या ताब्यात तो खरा सुलतान, अशी एक लोकरीत त्या काळामध्ये होती आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी यांना दिल्ली ही काबीज करायची होती आणि दिल्ली ही काबीज करायची असल्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी यांनी दिल्लीत जाण्यासाठी त्यांना जो आडसर होता कादर खानाचा, जो जलालुद्दीन खिलजीचा मुलगा होता, आणि या कादर खानाचा जो आडसर होता तो कादर खानाचा आडसर हा त्यांनी दूर केला आणि दिल्लीत अनेक लोक आपल्या बाजूने वळवून घेतले आणि त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे. आणि कुणाचे काय प्रश्न आहेत? ठीक आहे, पुनश्च एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. आपण खूप चांगल्या प्रतिक्रिया माझ्या या व्याख्यानास दिलेल्या आहेत. धन्यवाद आणि मी या ठिकाणी थांबतो.